तर नाना पटोले यांना हायकमांडने दिल्लीमध्ये बोलावलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला विलीनीकरणाचा प्रस्ताव याआधी देखील दिला होता असा दावा त्यांनी केला। देशाची संवैधानिक व्यवस्था संपत चालली असून भाजप लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम करतंय असा आरोपही नाना पटोलेंनी केला। देशाचं संविधान वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे असं देखील पटोलेंनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादीचं पवार साहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिली दिलेला होता आणि काही कारणास्तव तो उशीर झालेला होता। आपण मला असं वाटतं की आता जे काही देशातलं राजकारण चाललेलं आहे, देश विकला चाललेला आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चाललेली आहे, अशा वेळेस मताचं विभाजन जे केलं होते मोठ्या प्रमाणात ते थांबवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी आणि देशाचं संविधान वाचवण्यासाठी जे काही सेक्युलर विचाराचे पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावं अशा पद्धतीची एक प्रक्रिया आता देशपातळीवर सुरू झालेली आहे आणि त्याचीच प्रक्रिया आहे की तृणमूल काँग्रेस असेल, पवारसाहेब असतील, हे सगळेजण आता काँग्रेसच्याच सोबत यायचा आणि विलीनीकरण करायचं असं एक मानसिकता आणि त्या पद्धतीचा भाव आता आपल्याला पाहायला मिळतो। दरम्यान याच संदर्भात सुप्रिया सुळे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात। देखिए, अभी अगर बारिश आई तो मैं छाता लूंगी कि रेनकोट, अभी मैंने तय नहीं किया। बारिश तो आने दो फिर देखिए। अभी अगर बारिश आई तो मैं छाता लूंगी कि रेनकोट, अभी मैंने तय नहीं किया।